गुड मॉर्निंग. पहाटेचे 6 वाजलेले आहेत आणि 6 वाजता आम्ही आलेलो आहोत शेतामध्ये, कारण आम्हाला मसूर काढायचे आहे. आणि भरपूर थंडी आहे. हातरूनमधून उठू पण वाटत नव्हतं. पण ही मसूर जी असते ना, ही पहाटेच काढली जाते. उन्हाच्या अगोदर ही काढावी लागते, कारण ऊन एकदा मसूरवर पडलं आणि ती कडक झाली की मग काढताना मोडली जाते. त्यामुळे जेवढं होईल तेवढं उन्हाच्या अगोदर ही मसूर काढावी लागते. तर मी आहे, माझी काकू आहे आणि बाजूच्या काकू आहेत, त्यांच्या शेतामध्ये चाललेल्या आहेत मसूर काढण्यासाठी. तर भरपूर थंडी होती. तर सगळ्यात अगोदर म्हटलं चला स्कार्फ वगैरे बांधून घेऊ. तर स्कार्फ वगैरे बांधून घेतलं. आणि ह्या गोष्टीची ना मला बिलकुलही सवय नाही आहे. जवळजवळ माझ्या लग्नाला 7-1 वर्ष झाली आणि 7 वर्षामध्ये बिलकुल पण मी शेतामध्ये आलेली नव्हती. पण आत्ताची ही परिस्थितीच होती अशी की आम्हाला यावं लागत होतं, कारण मसूर जी आहे ही सकाळीच काढली जाते. आणि आई तरी काय आता शेताकडे म्हणजे तिची काहीही करण्याची इच्छाच नाही आहे. आणि आता एवढं मेहनतीनं जे हे पीक घातले ते पण आम्हाला वाया करायचं नाही आहे, कारण पप्पांची भरपूर त्यांची इच्छा होती की त्यांचं जे शेत आहे ते व्यवस्थित करावं म्हणून, कारण त्यांचं नेहमी ना या शेतामध्येच मन रमायचं. आणि ही मसूर जेव्हा हिरवी होती म्हणजे 1 महिन्याच्या अगोदर त्यांनी त्या शेतामध्ये म्हणजे मसूरमध्ये औषध वगैरे मारण्यासाठी आणून ठेवलं होतं. आई बिलकुलही शेताकडे जात नव्हती जेव्हापासून पप्पांचा हा आजार कळाला होता तेव्हापासून. पण ते नेहमी तिला फोर्स करायचे की तू जा शेताकडचं बघ वगैरे म्हणून. मग त्यांनीच फोर्सफुली आईला मसूरवर औषध वगैरे हे आणून ठेवलं होतं घरी आणि ते मारायला वगैरे लावलं होतं. आणि तर पप्पांचे म्हणजे भरपूर ते शेतामध्येच नेहमी रमायचे, त्यांची बैल म्हशी, आणि ह्यामध्येच त्यांना म्हणजे त्यांचा आनंद जो होता तो शेतामध्ये, म्हशीमध्ये, बैलांमध्येच होता. तर मग आम्हाला जे आता एवढं मेहनतीने हे पीक घातलं होतं ते वेस्ट नव्हतं करायचं. त्यामुळे असं म्हटलं की चला आम्ही पुण्याला जायच्या अगोदर आमच्याकडून जेवढी हेल्प होईल तेवढी आम्ही मग हे सगळं काढून वगैरे घेतो. तर मग आमच्या मदतीला काकू पण आलेली आहे, कारण पहाटे यावं लागतं हे सगळं करण्यासाठी. काल काकू आणि पूजा आली होती वाटाणा काढण्यासाठी. मग मी आज आलेले आहे दोन्ही विहानला, निर्विघ्नला. आई घरामध्ये बघत आहे. दोघंही तसे राहतात, थोडीशी मस्ती वगैरे करतात. पण म्हटलं हे ना खूप दिवस काढण्यासाठी नाही लागत, कारण पटपट हे काढावं लागतं. आणि आजच्या पूर्ण दिवसाचं आमचं हेच टार्गेट आहे की हा जो पूर्ण गादा आहे, म्हणजे ओपा म्हणतात काही ठिकाणी, आम्ही गादा म्हणतो, तो आम्हाला आज सकाळी ऊन यायच्या अगोदर पूर्ण हे फिनिश करायचं आहे. तर त्याच्यासाठी आमची पूर्ण धडपड चालू आहे. आणि हे कसं पण उपटून चालत नाही, अगदी सावकाश उपटावं लागतं. त्याची मसूरची जी घट्टा असतात ना ती खालती बिलकुलही पडायला द्यायचे नसतात, किंवा त्याच्या मुळांबरोबर जे दगड वगैरे असतात तेही यावं द्यायचे नाही आहेत. कारण जेव्हा आपण मशीनमध्ये घालतो मसूर, तर त्यामध्ये जर माती गेली तर पूर्ण मग मसूरमध्ये माती होते. त्यामुळे अगदी सावकाशे उपटावे लागतात. आता बघू शकता मी ज्या पद्धतीने मसूर उपटत आहे अशी सावकाश उपटावी लागते. आणि थोड्या कवळ्या करून थोड्या जागेवर सगळी जमा करावी लागते. आणि पूर्ण जेव्हा मसूर काढून होते तेव्हा मग ती एकत्र करतात. आणि मग काही जण बडवतात, तर काही जण मसूर जी आहे ती मशीनमध्ये घालून घेतात. आता यापूर्वीनं जेव्हा ही मसूर काढायची असेल ना, तेव्हा आई पप्पा खूप लवकर यायचे, 5:30ला किंवा 5ला असं पहाटे भाजी भाकरी फक्त घेऊन यायचे आणि ही मसूर वगैरे काढायचे ते. आणि भाजी भाकरी वगैरे खाऊन झाली की मग आणखी थोडा वेळ काढायचे आणि ऊन झालं की मग घरी जायचे. असे 7-8 दिवस तरी लागतात दोन्ही गादातले वगैरे मसूर काढायसाठी. आणि मग ही दोन्ही मसूर ज्या आहेत त्या एका ठिकाणी करतात आणि मग मशीन वगैरे घालतात. आता ह्या मसूरच्या मध्ये ना मोहरी पण घातलेली आहे, पण ह्या ओप्यामध्ये नाही आहे. जो वरचा ओपा आहे त्यामध्ये भरपूर अशी मोहरी मध्ये घातलेली आहे. तर वरच्या ह्याच्यामध्ये थोडासा वाटाणा पण आहे, जो की काल पूजा आणि काकूने काढला होता. आता पूजा आणि काकू तिकडे काढत आहेत, मी थोडंसं पाणी पिण्यासाठी म्हणून इकडं आली होती. आता मध्ये ज्या दिसतात ना, जेवढी आम्ही ही मसूर सकाळपासून उपटलेली आहे आणि अशा कवळ्या वगैरे करून ठेवलेल्या आहेत. सूर्य पण उगवलेला आहे आणि सकाळचं वातावरण इतकं छान होतं. आणि घरून येताना हे उपमा आणला होता, कारण थोडे जरी काम केलं ना तरी शेतामध्ये भूकही लागतेच. आणि चहा वगैरे आम्ही काहीच घरी घेतला नव्हता, कारण चहा घेत बसलो असतो तर खूप लेट झाला असता. मग चहा आम्ही थर्मासमधून घेऊन आलो होतो, बिस्किट्स, चहा वगैरे. कारण शेतामध्ये काही जरी आणलं आणि ते खाल्लं ना की खूप छान लागतं. म्हणजे शेतामध्ये खाण्याची जी मजा असते ना ती वेगळीच असते. ह्या अगोदर ना जेव्हा आमच्या घराजवळचं शेत आहे तेव्हा आम्ही पोहून जायचो, जेव्हा शेतामध्ये भरपूर अशी लोकं असायची काम करण्यासाठी. आणि तेव्हा घरामधून चहा, बिस्किट्स
डोसा आणि बाकी काही घेऊन जायचे. तर मग शाळा सुटली ना की आम्ही पळून जायचो की तो चहा आणि बिस्किट्स वगैरे खाण्यासाठी म्हणून. तेव्हाच्या त्या आठवणी आता फक्त आठवणीच राहिलेल्या आहेत. ते दिवस गेले, आता किती जरी केलं तरी ते पुन्हा दिवस येणार नाही आहेत. आणि आता हेही दिवस मला माहीत नाही पुढच्या वर्षी वगैरे असेच येतील, म्हणून म्हटलं चला थोडंसं मोबाईलमध्ये कॅप्चर करून घेऊ. तर इथं छान असं आम्ही गरम गरम चहा वगैरे घेतला, बाजूलाच ऊस वगैरे तोडत आहेत. भरपूर अशी लोक असतात. असं आमच्या इकडं ना बिलकुलही अशी काहीच भीती वगैरे वाटत नाही किती जरी सकाळी आलं तरी. आणि आईने ना बटव्यामध्ये 2च वाट्या घातल्या होत्या, मग त्यामुळे पूजा जी आहे ती थर्मासमध्येच चहा पित आहे. लक्षात नाही आलं मुलांच्या ह्याच्यामध्ये, त्यामुळे तिनं 2च वाट्या घातल्या होत्या. आता चहा वगैरे घातला आणि मग राहिलेल्या आम्ही कामाला लागलो. आता मी आणि पूजा इकडं मसूर वगैरे उपटत आहोत, तोपर्यंत काकू इकडे कवळ्या झालेल्या आहेत त्या एकत्र करत आहे. आता जवळजवळ इथं 11 वाजलेले आहेत आणि बघू शकता भरपूर म्हणजे भरपूर ऊन आलेलं आहे. आणि हे असं ज्या आहेत त्या कवळ्या एकत्र करतात. तसं आम्ही सकाळीच ठरवलं होतं की हे पूर्ण जे आहे ते आज फिनिश करायचं, पण ते काय पॉसिबल झालं नाही, कारण ऊन आल्यामुळे ना मसूर खूप तापली होती आणि ती उसपायला गेली की त्याची घट्ट जी आहेत ती जमिनीवर पडत होती. त्यामुळे काकू बोलली की आपल्याला उद्याला पण यायचंच आहे, तर हा जो कोपरा आहे तो आपण उद्या काढू. आणि तिकडं थोडीशी ना ओली होती तर ती पण राहू दिली आम्ही. आणि त्यानंतर जो हा बांध आहे आणि यामध्ये ना सोल्याच्या शेंगा घातलेल्या आहेत. तर बरेच दिवस शेताकडे काय येणं झालं नव्हतं आईचं, त्यामुळे शेंगा पण अशाच राहिल्या होत्या. तर म्हटलं चला आता आम्ही आलोय तर थोड्याशा ह्या घेऊन जाऊया. तर ह्या आहेत सोल्याच्या शेंगा आणि ह्यामध्येच मेरूल्या पण घातल्या जातात, म्हणजे मे बी पुण्याला वगैरे याला पावटा वगैरे म्हणतात. आणि ह्याचं जे आहे ना तर सुकल्या की त्याचं कळील म्हणतात, मग ते बियाणं करण्यासाठी ठेवावं लागतं आणि तेच मग पुढच्या वर्षी मग असं बांधामध्ये घालावं लागतं. तुम्हाला खालती दिसत असतील काही सोल्याच्या शेंगा ज्या आहेत त्या आपण सुकलेल्या होत्या. मग चला म्हटलं ते आता उन्हामुळे फुटून खाली पडतात, त्याच्यापेक्षा आपण घरी त्यांना घेऊन जाऊया, म्हणून आम्ही मग ज्या आहेत त्या सोल्याच्या शेंगा आणि थोडंसं कळील मग घेण्यासाठी गेलो. आम्ही लहान असतानापासून बघतोय आईला पप्पांना शेतामध्ये राबण्यासाठी, ऊन असू दे किंवा मग काही सणवार असू दे काही असू दे, ते नेहमी असे शेतामध्येच असायचे आणि त्यांना शेतामधली कामं करायला कधीच ते कंटाळत नसायचे. खूप म्हणजे खूप मनापासून ते शेतामधली सगळी कामं करायचे. आणि त्यांनी शेतीवरच आम्हा तिघा भावांना खूप छान शिकवलं. म्हणजे माझ्या भावाला MSc त्यानं केली, माझी BSc कम्प्युटर सायन्स झालं आणि त्याचबरोबर बहिणीचंही BCom. हे सगळं पप्पांनी आमच्या शेतीवर केलं होतं आणि मला खरंच खूप म्हणजे खूप त्यांचं कौतुक आहे की त्यांनी आम्हाला कधीच कोणत्या गोष्टीला काहीच कमी पडू दिलं नाही. आणि जेव्हा आमची वेळ होती आम्ही काहीतरी त्यांच्यासाठी करणार होतो तेवढ्यात मग हे असं काहीतरी झालं. खूप म्हणजे खूप वाईट वाटतं, पण आता ह्या गोष्टीला आम्ही काहीच करू शकत नाही आहे. आता जवळजवळ 12 वगैरे वाजलेले आहेत आणि आम्ही आता घरी चाललो आहे. जाता जाता म्हटलं थोडीशी ना विहानसाठी मसूर वगैरे घेते, कारण विहानला आणि निर्विघ्नला मसूर वगैरे खायला खूप आवडते आणि तेवढंच त्यांचा टाईमपासही होतो, तेवढंच ते दोघं एका ठिकाणी शांत बसतात, म्हणून थोडीशी हिरवी मसूर वगैरे घेतली. आणि त्यानंतर मग ही जी पिवळ्या फुलांची झाडं आहेत ना, तर ही मोहरी आहे जी की वरच्या मध्ये घातलेली आहे आणि ती बाजूला दिसते ती हिरवी मसूर आहे जी की अजून फुलं आलेले आहेत, त्याला अजून मसूर वगैरे लागलेली नाही आहे. तर ही मोहरीची झाडं अशी बघायला खूप म्हणजे खूप छान वाटतं. आणि जे आता ही दिसते ना, ही आम्हाला उद्या मसूरची आहे ती काढायची आहे. जो मधला आहे तिथला वाटाणा काल काढलेला आहे. तर मग चला आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि जर तुम्हाला हे असले शेताचे ब्लॉग बघायला आवडत असतील तर तेही मला कमेंट करून सांगा. आणि आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.